तर मी रात्रीचे 9 वाजता बॅग घेऊन कुठे जात आहो तर माझी एक्झाम आहे उद्या सकाळी नांदेडच्या गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये, ते पण सकाळी 9 वाजता. मग मी विचार केला की आज रात्रीच आपल्या मित्राच्या रूमला जाऊ पिरपुराला, तिथून जवळ पडते. तर मी रात्री चालू आपल्या मित्राच्या रूमवर. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे आशिष आणि मी राहतो नांदेडच्या विष्णुपूर. तर आज आहे आपली एक्झाम. तर मी पिरपुराहून वर्कशॉप पर्यंत पायी आलो. वर्कशॉपहून ऑटो पकडून डायरेक्ट आलो मी आयटीआय ला. कॉलेज मध्ये आल्यावर आपली शीट नंबर किती आहे बघा गेलो आणि इथं काही मित्र भेटले जे की आपले व्हिडिओ बघतात. आता एक्झामला आलो पण मी पेन्सिल स्केल आणायचं विसरून आलो. मग मी एका मित्राच्या गाडीवर जाऊन पेन्सिल स्केल आणायला जातो आणि कॉलेजच्या गेट पाशी आपला मित्र भेटला होता आणि एकतर एवढ्या सगळी दुकाने बंद होती. मग आनंदनगर रोडवर आल्यावर गरम गरम डोसा खाऊन येतो मी डायरेक्ट कॉलेजला. मग एक्झाम हॉल मध्ये बसल्यावर डायरेक्ट 2 वाजताच बाहेर येतो जेवण करायला. अशी आमची एक्झाम कोणती आहे की सकाळी 9 पासून तर संध्याकाळी 4:30 पर्यंत आहे. तर आता वाजले 2. मग मी आणि माझे मित्र सतीश समोसा खाता. मग मी आणि सतीश गरम गरम समोसा खात होत्या तितक्यात 2 फॉलोअर्स आले आपल्यापाशी. भूक लई लागत होती म्हणून एक समोसा एक भेल खाला राव. आणि आता एक्झाम हॉल मध्ये जाऊन प्रॅक्टिकल करून दाखवायचं आहे. आणि मला वाटलं पण नव्हतं की गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये एवढे सारे जण आपले व्हिडिओ बघतात. आणि 4:30 झालते आणि माझी एक्झाम झालती. आता सकाळपासून बसून थकलो होतो. मग आपला मित्र चाय पाजवते. चाय प्लेअर मित्राला म्हणतो बाय बाय आणि मला जायचं आहे आता पिरपुराला मित्राच्या रूमला. जाता फॉलो करून जा मित्रांनो. बाय बाय.